तर माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नमस्कार खैरेजी, खरं तर खूप एक मोठी दुःखद घटना म्हणायला हवी ही समोर येते आहे, आपल्या भावना? खरं म्हणजे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ज्येष्ठ नेत्यापर्यंत सरांचं कार्य खूप मोठं होतं। जी, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत त्यांचे अनेक वर्ष त्यांनी काम केलं, अनेक वर्ष। जी, खंदे समर्थक आणि खंदे साथीदार म्हणून त्यांनी काम केलं आणि म्हणून ते स्वतः माननीय शिवसेना भगवान बरोबर त्यांच्या बरोबर ते जेलमध्ये होते। कर्नाटक सीमा प्रश्न जो झाला मुंबईत खूप मोठा हे झालं तर त्यावेळेसची गोष्ट आहे। जी, दत्ताजी साहेब आणि सर आणि साहेबांच्या सोबत होते। त्याचप्रमाणे अनेक वेळेस त्यांना म्हणजे आंदोलन त्यांनी केलं। सगळ्यात एक भयानक एक असं आंदोलन जे होतं ते म्हणजे विक्रोळीच्या गोदरेजवर ज्यावेळेस मोठा संप झाला होता त्यावेळेस ते होतं। आणि हेच नाही तर मी तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन त्यांनी केले आणि खूप सभा गाजवले त्यांनी। आज सर्व शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन करून मोठं केलं, शिस्त दाखवली, सगळं दाखवली। पण ते पहिले नगरसेवक म्हणजे नगरसेवक झाले, नंतर सभागृहाचे नेते झाले, नंतर मग ते पुढे आमदार झाले। म्हणजे आम्ही सगळे 90ला आम्ही आमदार झालो, पण त्याच्या आधी ते विधान परिषदेचे सदस्य पण झाले होते। आम्ही 90ला आमदार झाल्यानंतर ते विरोधी पक्ष नेता विधानसभेत झाले, परंतु तिथे काही जण फुटल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा देऊन ते निघून गेले। पण नंतर मग मात्र परत ते 95ला निवडून आले तर माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यांना मुख्यमंत्री केला। आज ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, शिवसेनेचे पहिले केंद्रीय मंत्री, शिवसेनेचे पहिले त्या ठिकाणी स्पीकर लोकसभेचे असं म्हणून त्यांनी काम केलं। त्यांनी सर्व ठिकाणी काम केलेलं आहे। म्हणजे महानगरपालिका असेल, विधानसभा विधान परिषद असेल, त्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा राज्यसभेमध्ये सुद्धा ते होते आणि लोकसभेत सुद्धा होते। हे सगळं त्यांनी पद भूषवलेले होते आणि प्रामाणिकपणे त्यांनी त्या ठिकाणी जबरदस्तपणे वर्ष ऑर्डर जरी काम केलं असेल तरी कार्यकर्त्यांचा संच खूप मोठा निर्माण केला होता। आणि ते सर्व पक्षीय नेत्यांचे म्हणजे बरोबर ते संबंध चांगले होते आणि म्हणून आज एक चांगली व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती, शिवसेनेची ज्येष्ठ व्यक्ती, परंतु दुर्दैवाने काही आजारामुळे त्यांना तिथे म्हणजे त्यांचं हे झालं, शांत झाले ते। परंतु प्रत्यक्षात आम्हा सर्वांना त्यांचं दुःख झालं। आम्ही साहेबांच्या सोबत आणि सरांच्या सोबत जे काही काम केलेले कार्यकर्ते आहोत आम्हाला ते जास्त दुःख झाले। त्यांनी सर्व प्रत्येक वेळेस ते सांभाळून घ्यायचे। मंत्री असताना सुद्धा मी कॅबिनेट मंत्री होतो, त्यांच्या अंदर काम केलं, पण काही झालं तरी सगळं ते सांभाळून घ्यायचे आम्हाला सर्वांना, असं त्यांचं ते होतं। पण आज ते दुःखद निर्णय झाला। म्हणजे एक वय झाल्याप्रमाणे किंवा वयाच्या कारणाने झालं असेल, पण ते शेवटपर्यंत काम करतात। त्यांनी लिखाण पण खूप केलं होतं आणि म्हणून आज त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी प्रार्थना। मी आता संभाजीनगरवरून बाय रोड निघतो, तिथे यायला 4 वाजेपर्यंत पोहोचतो। जी 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 जी, धन्यवाद खैरेजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला।